गोष्टीचं नाव स्वामी समर्थांनी अक्कलकोटची निवड का केली? चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. स्वामी समर्थ भारतभर संचार करत होते. हिमालयातील गुहा, नद्या, अरण्य, तीर्थक्षेत्रे सर्वत्र त्यांनी वास केला. पण शेवटी ते स्थिरावले अक्कलकोट या छोट्याशा नगरीत. भक्तांच्या मनात नेहमी प्रश्न उभा राहतो, इतकी पवित्र ठिकाणं सोडून स्वामी समर्थांनी अक्कलकोटचीच निवड का केली? त्या काळात अक्कलकोट वैभवशाली नगरी नव्हती. तेथे ना मोठी मंदिरे होती, ना विद्वानांचे वादविवाद, ना राजवैभव. पण अक्कलकोटमध्ये एक गोष्ट होती, साधी, भोळी, दुःखी माणसं. दुष्काळ, रोगराई, अज्ञान आणि दारिद्र्य यामुळे लोक त्रस्त होते. देवापर्यंत पोहोचायचं धैर्यही अनेकांकडे नव्हतं. स्वामी समर्थ म्हणाले, असे सांगितले जाते, जिथे अहंकार नाही, जिथे दुःख जास्त आहे आणि जिथे श्रद्धा अजून जिवंत आहे, तिथे मला राहायचं आहे. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांनी राजांना नव्हे तर सामान्य जनतेला जवळ केलं. ते रस्त्यावर बसले, माणसांत राहिले आणि दुःखी मनांना आधार दिला. अक्कलकोट त्यांच्या लीलेचं केंद्र बनलं. इथूनच त्यांनी हजारो भक्तांच्या जीवनाला दिशा दिली. इथेच त्यांनी सांगितलं, भरोसा ठेवा, मी आहे. आज अक्कलकोट केवळ एक गाव नाही, ते श्रद्धेचं केंद्र आहे. कारण स्वामी समर्थांनी तेथे वास्तव्य करून सामान्य ठिकाणालाही दिव्यत्व दिलं.